नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये मला वाटते आपण 2.4 हे एकदम व्यवस्थितरित्या संपवलं। या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचे, हे 2.4 मध्ये पहिलं गणित असो दुसरं गणित असो त्यामधले सर्व गणित आपण व्यवस्थितरित्या सर्व काही मेथड यूज करून जो आपला फॉर्म्युला मेथड आहे तो यूज करून आपण सोडवले। आता नेक्स्ट पेजला आपल्याला काय करायचं, नेक्स्ट पेज आपल्या पुढे आहे पेज नंबर 44। तुम्ही सुद्धा तुमच्या पुढे पुस्तक ठेवा, मी काय बोलतोय याच्यावर तुमचं लक्ष असणं जरुरी आहे, राईट। म्हणून तिसरा क्वेश्चन सुद्धा आपण हे काय बॉक्सेस दिलेत या ऑर्डर प्रमाणे आपण तिसरा क्वेश्चन सुद्धा सॉल्व केला। नेक्स्ट नेचर्स ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा पार्ट आपल्यासाठी आहे। काय म्हणतो तो पार्ट, नेचर्स ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। यामध्ये बघा, आता आपल्याला बेसिक मध्ये काय माहिती आहे, आपण मागील व्हिडिओमध्ये काय शिकलो किंवा मागील जेवढे काय व्हिडिओ आहेत त्यामधून काय शिकलो, तर आपल्याला एवढी गोष्ट माहिती आहे की आपलं जनरल फॉर्म हे ax² + bx + c = 0 आहे। आणि आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार आपण कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करू शकतो। जसे की x = -b ± (b² - 4ac) / 2a असा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, राईट। मग या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला माहित आहे की प्लस वाली एक अल्फा नावाची एक किंमत देऊन जाते, मायनस वाली एक बीटा नावाची किंमत देऊन जाते। म्हणजे सरळ ढोबळमानाने सांगायचं झालं तर प्लस वाली एक किंमत येते आणि मायनस वाली एक किंमत येते, अशा दोन किमती आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या सोल्युशन असतात, बरोबर। मग त्या दोन किमतीवरूनच ज्या आपले सोल्युशन आहेत त्यांचे काय प्रकार पडतात किंवा ह्या किमतीमध्ये जर एखादी किंमत प्लस मायनस झाली तर काय फरक पडतो, हे आपल्याला नेचर्स ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन या पार्टमध्ये शिकायचे। बरं, मग याच्यामध्ये नेमकं कोण सूत्रधार आहे, या फॉर्म्युल्यामध्ये सर्वात मोठी किंमत काय, जेणेकरून त्या किमतीची जर व्हॅल्यू बदलली तर पूर्ण आपल्या सोल्युशनची व्हॅल्यू बदलते। आता मी समजा x = -b ± (b² - 4ac) / 2a या पूर्ण इक्वेशनला एक छोटंसं गाव समजलं। मी काय बोलालो, एक उदाहरण द्यालो, छोटंसं गाव समजलं तर ही (b² - 4ac) हा त्या गावचा सरपंच असेल। मी का बोलतो हे, कारण त्या एका किमतीमुळे त्या पूर्ण इक्वेशनचं, त्या पूर्ण फॉर्म्युल्याची किंमत बदलून जाणार आहे। का बरं, कारण जर आपल्या गावचा सरपंच जर व्यवस्थित, समजा आपल्या गावचा सरपंच हा शिकलेला आहे, चांगल्या सद्गुणांचा आहे, त्याचे विचार हे वैज्ञानिक आहेत, बरोबर, तर त्या पूर्ण गावचा विकास त्या पुढल्या 5 वर्षामध्ये काय होईल, चांगला विकास होईल, राईट। जर तो एकला सरपंच हा चांगल्या विचाराचा नसेल किंवा पैसे खाणारा असेल किंवा विचार हे कुविचार करणारा असेल तर त्या गावचा विकास होईल का, नाही, ते गाव पूर्णपणे 5 वर्ष मागे राहील, त्या गावचा विकास होणार नाही। तसंच आपल्या ह्या फॉर्म्युल्याबद्दल आहे, आपला हा फॉर्म्युला एक छोटंसं गाव जर समजलं तर ही किंमत त्या फॉर्म्युल्यासाठी फार महत्त्वाची आहे, (b² - 4ac). आता या एका किमतीची काय किमती होऊ शकतात त्याच्या 3 कंडिशन आपल्या पुढे दिली आहेत, कंडिशन 1, कंडिशन 2, कंडिशन 3। या तिन्ही कंडिशनमध्ये पहिली कंडिशन सांगितली की जर इफ (b² - 4ac) ची किंमत जर 0 झालीच, पूर्ण ही किंमत 0 झाली तर काय होईल। जर पूर्ण ही किंमत 0 झाली तर (b² - 4ac) ची किंमत जर 0 लिहिली तर (√0) आन्सर काय येईल, 0 येईल। तर -b + 0/2a आणि -b - 0/2a जर केलं तर रिअलमध्ये व्हॅल्यू काय राहणार आहे, पुढं -b/2a अशी किंमत राहणार आहे। याचा अर्थ काय, याचा मिनिंग काय, याचा मिनिंग असा निघतो, जर b ची किंमत 0 झाली तर सोल्युशन आपल्या पुढे काय आलं, एकच आलं। इथं 2 सोल्युशन आले का, किंवा प्लसची किंमत अलग निघाली, मायनसची किंमत अलग निघाली, असं काय व्हायला का तयार नाहीये, एकच किंमत तयार व्हायली -b/2a। आणि याला आपल्याला लिहिता येते, इफ (b² - 4ac) = 0 देन दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल। आता रियल हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल, रियल संख्या म्हणजे वास्तव संख्या असं आपल्याला वास्तव संख्या कशा असतात, जे रिअल मध्ये आपल्याला काढता येतात,
रिअलमध्ये आपल्याला ते डोळ्याने दिसू शकतात, ते रिअलमध्ये नंबर लाईनवर प्लॉट करता येतात, अशा संख्येला आपल्याला रिअल नंबर म्हणता येते. जसं की उदाहरणामध्ये मी सांगलं 6, हे 6 हे नंबर लाईनवर आपल्याला प्लॉट करता येतात. 0 हे उजवीकडे कुठेतरी 6 असतील. पण मी म्हणलं √9 हे प्लॉट करून दाखवा, तर √9 सुद्धा आपल्याला नंबर लाईनवर प्लॉट करता येतात. √9ची किंमत 3 येते आणि 3 हे कुठेतरी असतील. बरं मी म्हणलं -√9 हे नंबर लाईनवर प्लॉट करून दाखवा, तर दाखवता येतील का? नाही, कारण मायनसच्या संख्येचं रूट निघत नाही, त्यामुळं ही संख्या रिअलमध्ये कुठं प्रेझेंट करत नाही. त्यामुळं अशा संख्यांना नॉन रिअल म्हणतात. काय म्हणतात? नॉन रिअल नंबर. राईट. म्हणून रिअल नंबर आणि नॉन रिअल नंबर एकदम कन्सेप्ट छोटी आहे, पण फार महत्त्वाची आहे, समजणं फार महत्त्वाचे आहे. म्हणून जे आपली किंमत आलेली आहे -b/2a ही सध्याच्याला रिअल आहे आणि इक्वल आहे. यामध्ये 2 पार्ट पडले का? प्लस मायनस? नाही, एकच पार्ट आहे, त्यामुळे ते इक्वल म्हणता येईल. हे केव्हा घडलं? जेव्हा b² - 4ac ची किंमत आपल्या पुढे 0 आली, तेव्हामुळं ही येणारे रूट्स हे रिअल आणि इक्वल आहेत असं आपल्याला सांगता येते. नेक्स्टमध्ये काय सांगितलं? नेक्स्टमध्ये असं सांगितलं आहे की b² - 4ac ची किंमत तर 0 पेक्षा मोठी आली तर काय होईल? यावेळेस सरपंच बदलला. पहिला सरपंच काय होता? b² - 4ac ची किंमत 0 घेऊन. दुसरा यावेळेस काय राहील? b² - 4ac ची किंमत ही >0 आहे. साईन बदललं. जर b² - 4ac ची किंमत >0 असेल, >0 आल्यामुळं b² - 4ac ही काही ना काही किंमत येणार आहे. काय येऊ? √16 येऊ, √9 येऊ, रूटमध्ये वर्गमुळामध्ये 25 येऊ, काही ना काही ती पॉझिटिव्ह येणार आहे. त्यामुळं तिचं स्क्वेअर रूट निघणार आहे. जर तिचं स्क्वेअर रूट निघत असेल तर प्लस आणि मायनस हे प्रेझेंट करणार आहे. प्लस आणि मायनस हे प्रेझेंट करणार आहे. जर प्लस आणि मायनस हे प्रेझेंट करतील तर प्लसची एक व्हॅल्यू, मायनसची एक व्हॅल्यू, अशा 2 व्हॅल्यू आपल्याला मिळतील. जर 2 व्हॅल्यू मिळत असतील तर त्या दोन्ही व्हॅल्यू रिअल असतील. रिअल असतील आणि एक असतील पॉझिटिव्ह आणि एक असेल निगेटिव्ह. त्यामुळे मला आन्सर काय लिहिता येते? रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड त्यातल्या त्यात ते अनइक्वल असतील. का असतील? कारण एक वेळेस पॉझिटिव्ह घ्यायलोत आणि एक वेळेस निगेटिव्ह घ्यायलोत. 2 साईन असल्यामुळं ते अनइक्वल असतील आणि ते रिअल आहेत, कारण स्क्वेअर रूट हे पॉझिटिव्ह यायला, पॉझिटिव्हचं स्क्वेअर रूट निघते, त्यामुळे ते रिअल नंबर प्रेझेंट करते. असं झालं हे 2 नंबरचं कंडिशन, 2 नंबरची कंडिशन. बरं चला ठीक आहे. पहिल्या वेळेस तुम्ही b² - 4ac ची किंमत 0 घेतलात. दुसऱ्या वेळेस b² - 4ac ची किंमत ही 0 पेक्षा मोठी आहे म्हणून सांगितलं. पण तिसऱ्या वेळेस जेव्हा b² - 4ac ची किंमत ही 0 पेक्षा लहान असेल, म्हणजे जवळपास ती निगेटिव्हच असेल. काय बोललो? समजायला तुम्हाला? येस और नो? समजत असेल तर तिथल्या तिथंच व्हिडिओ थांबवा, वहीवर नोट करा. तुम्हाला जेवढं काही समजायला, तुमच्या मस्तकात जेवढं घुसलं तेवढं तुम्ही नोट करून घ्या, जेणेकरून पुढला पार्ट एक तर मला सांगायला सोपा जाईल आणि तुम्हाला समजायला सुद्धा सोपा जाईल. काय बरं? b² - 4ac ची किंमत जर <0 असेल तर त्याचा अर्थ ती निगेटिव्ह असेल. आणि मी निगेटिव्ह संख्येचं स्क्वेअर रूट काढता येते का? नाही. त्यामुळे ते रिअल असतात का? नाही, नॉन रिअल असतात. त्यामुळंच तर तिसरी कंडिशन एकदम सोपी आहे. का सोपी आहे? जर b² - 4ac ची किंमत <0 झाली तर ॲटोमॅटिकली ती काय होणार आहे? निगेटिव्ह होणार आहे. आणि निगेटिव्हचं स्क्वेअर रूट कधी निघते का? नाही. त्यामुळंच आर नॉट रिअल नंबर. आर नॉट रिअल नंबर. व्हेन b² - 4ac <0, देन व्हॅल्यूज ऑफ x आर नॉट रिअल नंबर. आणि त्यातल्या त्यात ते इक्वल आणि अनइक्वल असल्याचा प्रश्नच नाही आहे. काय? इक्वल आणि अनइक्वल असल्याचा प्रश्नच नाही आहे. बिकॉज दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल नंबर. ते रिअलच नसतील तर त्या दोघांमध्ये इक्वल आणि नॉन इक्वल म्हणून मी काय करू शकतो? काहीच नाही आहे. ते प्रेझेंटच करत नसतील, नंबर लाईनवर ते आपल्याला दाखवताच येत नाहीत किंवा डोळ्यानं ते आपल्याला बघताच येत नाहीत. त्यामुळं ते नॉन रिअल असतील, नॉट रिअल असतील. बरोबर. पुढं काय म्हणते बघा स्टेटमेंट. पुढं सांगते नेचर्स ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन डिटरमाइंड बाय द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. ते स्टेटमेंट पुन्हा आलं की क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे डिटर्मिनंट असतात किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट असतात ते पूर्णपणे डिटरमाइंड असतात, डिपेंड असतात. कशावर?
B² मायनस 4AC वर. जसं की पूर्ण गावाचा कारभार हे आपल्या सरपंचाच्या हातातून चालतो. तसंच या पूर्ण इक्वेशनचं क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत ते टोटली डिपेंड ऑन B² मायनस 4AC अँड त्यातल्या त्यात त्याच्या व्हॅल्यूवर. राईट. मग पुढं काय म्हणते स्टेटमेंट? पुढं आहे B² मायनस 4AC इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट. तो डिस्क्रिमिनंट आहे, मेन करता धरता आहे, घरचा कारभारी आहे. तो कोण आहे? घरचा कारभारी आहे. कोण? B² मायनस 4AC. त्याच्यावर डिपेंड करते घर कसं चालणार आहे, त्याच्या कामावर डिपेंड करते घरची आर्थिक परिस्थिती कशी राहणार. जसं की आता प्रत्येक घरचा एक डिस्क्रिमिनंट असतो. आपल्या घरचे डिस्क्रिमिनंट हे आपले आईवडील असतात, तेच करते धरते असतात, तेच घरचं डिसिजन घेत असतात. राईट. ते चांगले असते तर आपण चांगले, ते कदाचित अडाणी असतील किंवा कुविचाराचे असतील तर सरपंच बिघडला की गाव बिघडलं. तसंच तो आपला डिस्क्रिमिनंट आहे. डिस्क्रिमिनंट नेहमी लक्षात ठेवायचा, पाठ ठेवायचा B² मायनस 4AC. याच्यानंतर कधीही B² मायनस 4AC विसरायचं नाही. राईट. डिस्क्रिमिनंट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर डेल्टा. त्याला डिनोट करण्यासाठी एक ग्रीक भाषा आहे, जसं की एक ग्रीक देश आहे त्यामधली ग्रीक भाषा असेल आणि त्या डिस्क्रिमिनंटला त्रिकोण काढून डिस्क्रिमिनंटला डेल्टा म्हणून डिनोट करतात. काय करतात? डेल्टा इज इक्वल्स टू B² मायनस 4AC. राईट. आता मला सांगा या पूर्ण पेजवरून आतापर्यंत जेवढं काय बोललो त्याच्यामधून आपण काय शिकलो? आपण एवढं शिकलो, एक नंबरला जो आपला B² मायनस 4AC आहे तो मुख्य कार्यकर्ता आहे, त्याला डेल्टा असं म्हणतात. त्याच्या 3 किमती निघतात. पहिली किंमत निघते 0. जर पहिली किंमत 0 झाली तर येणारे रूट्स हे रियल असतील आणि त्यातल्या त्यात समान असतील, इक्वल असतील. दुसरी किंमत निघते ग्रेटर दॅन 0. जर ग्रेटर दॅन 0 निघाली तर येणारे रूट्स हे रियल असतील आणि त्यातल्या त्यात अनइक्वल असतील. एक वेळेस पॉझिटिव्ह असेल, एक वेळेस निगेटिव्ह असतील. तिसरी किंमत निघते लेस दॅन 0. जर लेस दॅन 0 निघाली तर येणारे रूट्स हे नॉट रियल असतील, आपल्याला रूट दिसत नाहीत किंवा नंबर लाईनवर प्रेझेंट होत नाहीत. या तिन्ही कंडिशननुसार. आणि चौथी गोष्ट शिकलो तर आपण B² मायनस 4AC डेल्टा म्हणतात आणि डेल्टाची किंमत काढा असे क्वेश्चन सुद्धा आपल्याला पुढं येतीलच. ओके. हे झालं आपलं पेज क्रमांक मला वाटते 44 असेल. राईट. 44 वरली सर्व माहिती. पुढे एक छोटीशी ॲक्टिव्हिटी दिली आहे, ती ॲक्टिव्हिटी सुद्धा आपण करू शकतो. ॲक्टिव्हिटीमध्ये काय झालं आहे? फिल इन द ब्लँक्स. आपल्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू एक वेळेस दिली 50, दुसऱ्या वेळेस दिले -30, तिसऱ्या वेळेस दिले 0. डिस्क्रिमिनंट काय असतो? B² मायनस 4AC हा मेन कार्यकर्ता. जर त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, ग्रेटर दॅन 0 आली, कोणती कंडिशन साफ भेटेल आपली? दुसरी कंडिशन. जर ग्रेटर दॅन 0 आली तर त्याची जे नेचर्स ऑफ रूट आहे, रूट्स कसे असतील? एक तर रियल असतील आणि त्यातल्या त्यात अनइक्वल असतील. राईट. अनइक्वल. देअरफॉर. आणि दुसरी कंडिशन दिली, जर डेल्टाची व्हॅल्यू, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू निगेटिव्ह आली म्हणजे आपली तिसरी कंडिशन बसणार. तिसऱ्या कंडिशनमध्ये काय सांगितलं होतं? जर डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर रूट्स आपल्याला नॉन इक्वल असतील किंवा नॉट रियल असतील, ते रियल नंबर राहणारच नाही, म्हणून मला लिहिता येते नॉट रियल. तिसरी कंडिशन तर सोपी आहे. जर डेल्टा 0 झाला तर कार्यकर्ता 0 झाला तर आपली किंमत फक्त एकच राहणार आहे. कोणती? पहिल्या कंडिशननुसार क्वाड्रॅटिक इक्वेशन रियल राहतील आणि त्यातल्या त्यात एक वेळेस पॉझिटिव्ह येईल आणि त्यात निगेटिव्ह येईल, म्हणून रियल अँड इक्वल असेल. इक्वल. राईट. अशा प्रकारे आपण पेज नंबर 44 कंप्लीट केलं. मला वाटते पेज नंबर 44वर जेवढी माहिती आहे तेवढी जर माहिती तुम्हाला समजली असेल तर तुमचे पुढे येणारे एक्सरसाइज हे एकदम सोपी राहणार आहे. जर अजून काही डाऊट असेल तर पुन्हा व्हिडिओला मागं न्या, तिथून बघा, वहीवर नोट करा. शक्यतो तर पूर्ण अभ्यास क्लिअर ठेवा जेणेकरून पुढले पार्ट आपल्याला सोपे जातील. आता नेक्स्ट पेजवर आपल्याला जायचं आहे. नेक्स्ट पेजवर काय माहिती दिली ते आपण बघणार आहोत. नेक्स्ट पेजवर काय आहे? नेक्स्ट पेजवर आपल्यासाठी दिलं आहे पेज नंबर 44वर मला वाटते एखादं एक्झाम्पल दिलं असेल. राईट. 45वर आपल्यासाठी दिलं आहे मला वाटते एक एक्झाम्पल दिले. सॉल्व एक्झाम्पलमध्ये काही क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे. तुम्ही याचा लर्निंग करू शकता, याचा अभ्यास करू शकता. मी वाटल्यास थोडंसं हिंट देतो, शॉर्टकटमध्ये घेतो. आता बघा आपल्याला शिकलोत काय आपण, एक फॉर्म्युला आपल्याकडे -b ± इन अ स्क्वेअर रूट B² मायनस 4AC
डिवायडेड बाय 2a आपला एक फॉर्म्युला आहे आणि या मेन डेल्टा जो आहे डिस्क्रिमिनंट आहे त्याच्या 3 कंडिशन आपल्याकडे, राईट. या तिन्ही कंडिशन आपल्याला लर्निंग पाहिजे, पार्ट पाहिजे. फाइंड दी डिस्क्रिमिनंट. आता या क्वेश्चनमध्ये डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची, म्हणजे डिस्क्रिमिनंट म्हणजे नेमका कोण, b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची. मग आपण काय करणार, आपली जुनी मेथड आहे, जे काय आपलं इक्वेशन आहे त्याला कंपॅरिझन करायचं आहे जनरल फॉर्मसोबत आणि a b c या तिन्ही व्हॅल्यू काढल्या. आपल्याला काढायचं आहे फक्त डिस्क्रिमिनंट, मीन्स -b² - 4ac ची किंमत काढायची आहे. b² - 4ac ची किंमत त्याच्या पर्टिक्युलर व्हॅल्यू टाकून आपण काढून घेतली. हे आपलं साधं सोपं उदाहरण, याला काही जास्त समजून सांगत बसणार नाही. तुम्ही जसं सोडून दिले त्याचा अभ्यास करून लक्षात घेऊ शकता. डिटरमाइन नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, एक इक्वेशन दिलंय, त्या इक्वेशनवरून त्याचे डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून त्याचे जे रूट्स असतील त्याचं जे सोल्युशन राहणार आहे ते सोल्युशन नेमकं कशा प्रकारे राहणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. यावेळेस काय होईल, आपल्या ज्या 3 कंडिशन आहेत त्या यूज होतील, तिन्हीपैकी एक कंडिशन यूज होईल. जशी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू येईल तशी कंडिशन लागू होते. तेच क्वेश्चन आपल्याला खाली दिले. काय दिलंय, एक इक्वेशन दिलंय, त्याचं कंपॅरिझन केलं आपल्या जनरल फॉर्मसोबत, एबीसीच्या किमती काढल्या, b² - 4ac ची किंमत काढली आणि b² - 4ac ची किंमत ही काय आलेली आहे, निगेटिव्ह आलेली आहे. निगेटिव्ह आली मीन्स <0 आलेली आहे. काय आलेली आहे, <0. आणि जेव्हा डिस्क्रिमिनंट आपला <0 असतो, जेव्हा डिस्क्रिमिनंट असला आपला निगेटिव्ह असतो, तेव्हा आपले जे रूट असतात ते नॉट रिअल असतात, ते नंबर लाईनवर प्रेझेंट करत नाहीत. का प्रेझेंट करत नाहीत, कारण b² - 4ac चं स्क्वेअर रूट निघत नाही, निघतं का स्क्वेअर रूट, त्यामुळे ते रिअल नसतात, नॉट रिअल असतात. म्हणून आपण लिहू शकतो देअरफॉर दी रूट्स ऑफ इक्वेशन आर नॉट रिअल, राईट. मग दुसऱ्या इक्वेशनबद्दल काय झालं, दुसऱ्या इक्वेशन सुद्धा आपण कम्पेअर केलं आपल्या जनरल फॉर्मसोबत. एबीसीची किंमत काढायची, ए ची किंमत काही नाही म्हणजे 1 आहे, बी ची किंमत दिली 2, सी ची किंमत आहे -9. असं तुम्हाला b² - 4ac ची किंमत हे तुम्हाला होमवर्कसाठी आहे, मी सुद्धा सांगणार नाही, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. आणि डी ची किंमत म्हणजे डिस्क्रिमिनंट आपला 40 निघालेली आहे म्हणजे <0 आहे. कसा आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणजे 0 पेक्षा मोठा आहे. म्हणून आपले जे रूट असतील ते एकतर रिअल असतील आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह असल्यामुळे ते अनइक्वल असतील. कसे असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असल्यामुळे ते अनइक्वल असतील. हे असेल आपलं दुसरं गणित. सॉल्व एक्झाम्पलमध्ये तिसरं गणित आहे. एक इक्वेशन दिलंय, ते इक्वेशन आपण कंपेअर केलं आपल्या जनरल फॉर्मसोबत आणि एबीसीच्या किमती काढून घेतल्या. आता हे गणित कसं आहे, पूर्ण √3 मध्ये चाललंय. ए ची किंमत √3, बी ची किंमत 2√3, सी ची किंमत √3. पण घाबरायचं नाही आहे, जसं जसं दिलंय तसं तसं सॉल्व करायचं आहे. गणितामध्ये कोणताही चेंज आपल्याला मनानं करायचं नाही, जसं जसं दिलंय तसं तसंच आपल्याला सॉल्व करायचं. नेक्स्ट, b² - 4ac ची किंमत पुढे चलून 0 आलेली आहे आणि जेव्हा b² - 4ac 0 येतो तेव्हा आपले जे रूट्स असतात ते आपल्या पहिल्या कंडिशननुसार चालतात, एकतर ते रिअल असतील आणि इक्वल असतील. का असतील, जेव्हा b² - 4ac चं तुम्ही रूट घेता तेव्हा रूट 0 येणार आहे आणि 0चं रूट आपल्याला 0च लिहिता येते आणि पूर्ण व्हॅल्यू ही -b/2a प्रमाणे एकच व्हॅल्यू मिळणार आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे का, इथं एकच निगेटिव्ह व्हॅल्यू राहणार आहे, त्यामुळे ती इक्वल असेल आणि ती रिअल असेल, राईट. हे झालं आपलं सॉल्व एक्झाम्पल. मी थोडंसं फास्ट घेतलं कारण हे गणित तुमच्या पुढे सॉल्व करून आहेत आणि एकदम सोपे गणित आहेत. यामध्ये काही फार ट्रिक वापरलेली नाही आहे किंवा दुसरी कोणती व्हॅल्यू आपल्याला काढायची नाही, राईट. हे झालं पेज नंबर 45. आता जाणार आहोत आपल्या नेक्स्ट पेजवर. नेक्स्ट पेज आहे आपल्याकडे पेज नंबर 46. 46 पेज नंबरवर पुन्हा आपल्याला काही थेरॉटिकल पार्ट आहे. मला सांगा, मागला पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजला का? आपले क्वाड्रॅटिक इक्वेशनचा नेमका डिस्क्रिमिनंट, कार्यकर्ता, घरचा कारभारी कशा प्रकारे 3 किमती देऊन जातो. एक वेळेस 0 देतो, एक वेळेस 0 पेक्षा मोठी पॉझिटिव्ह देतो आणि एक वेळेस 0 पेक्षा मोठी निगेटिव्ह देतो. आणि त्याच्या तिन्ही किमतीवरून आपले जे रूट असतात ते कसे बदलतात. जर 0 आलं तर रिअल अँड इक्वल व्हॅल्यू येते, जर 0 पेक्षा मोठी आली तर रिअल अँड अनइक्वल येते आणि 0 पेक्षा छोटी आली तर नॉट रिअल येणार आहे. कशी येणार आहे, अवास्तव संख्या येणार आहे. मग या तिन्ही कंडिशन जर समजल्या तर आपल्याला पुढलं त्यामधलं रिलेशन समजणार. कोणाकोणाचं रिलेशन, जे आपलं जनरल फॉर्म आहे
जनरल फॉर्मवरून आपल्याला रूट माहीत आहे कोणते. जर आपण एक्सची व्हॅल्यू काढत बसलो तर -b प्लस ऑर मायनस इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a अशी व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, राईट. जर ती व्हॅल्यू मी प्लसमधून एक वेळेस काढली बाहेर, अल्फाची व्हॅल्यू मला काय मिळणार आहे, -b प्लस घेऊन b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a ही पॉझिटिव्ह आली. त्याचाच मी दुसरा प्रकार घेतला, बीटाची व्हॅल्यू जर काढायचा प्रयत्न केला तर -b मायनस इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a अशी बीटाची व्हॅल्यू निगेटिव्ह राहणार आहे आणि अल्फाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहणार. मग हे दोन रूट आपल्या पुढे आहेत, 1 आणि हे 2. मग दोघांचे रिलेशन काय, मी दोघांची बेरीज करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, दोघांचा गुणाकार करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल. अशाच क्वेश्चनचं सोल्युशन आपल्याला त्याच्या रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑफ कोएफिशियंट आणि त्याच्या कोएफिशियंटमधलं रिलेशन आपल्याला बघायचं. एक वेळेस काय केलं, पहिल्या वेळेस त्यांची बेरीज केली, दुसऱ्या वेळेस त्यांचा गुणाकार केला. आता बेरीज केली तर काय होईल, पहिलं रूट मी पॉझिटिव्ह वालं घेतलं, -b प्लस इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a प्लस -b मायनस घेतलं यावेळेस इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a, राईट. दोघांची बेरीज केली, दोघांचा छेद सारखा आहे म्हणून दोघांचा छेद मी सारखा घेतला, 2 एज घेतला जशाच तसा. अंशांशाची काय होईल, बेरीज होईल. -b प्लस इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac आणि -b मायनस b² मायनस 4ac जशाच तसे मला लिहावं लागले. आता यावेळेस काय होईल, पॉझिटिव्हवाला स्क्वेअर रूट निगेटिव्हवाला स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जातील. 1 -b मिळून झाले 2 -b, हे मायनस इथं दिलेले खाली दिले, याचा अर्थ ते अंशाला सुद्धा असेल छेदाला सुद्धा असेल. -2b 2a 2 कटले, राहिलं कोण, फक्त वर राहिले -b आणि छेदात राहिले a. म्हणून जेव्हा तुम्ही दोन रूट्सची बेरीज घेता तेव्हा बेरीज आपल्याला काय येणार आहे, -b/a अशी आपल्याला किंमत मिळणार आहे. जेणेकरून पुढले जे क्वेश्चन येतील त्यामध्ये आपल्याला लिहू शकतो, जेव्हा आपल्याला दोन रूट्सची ॲडिशन घ्यायची, बेरीज घ्यायची, तेव्हा आपल्याला -b/a फॉर्म्युल्यानुसार आपण काढू शकतो. आपण स्वतः फॉर्म्युले तयार करायलो किंवा आपले जे काही क्वेश्चन पुस्तकामध्ये दिले ते पार्ट आपण शिकून आपण आपल्या दिमागामध्ये फिट करायलो की नेमके फॉर्म्युले तयार कसे होतात. फॉर्म्युले तयार होतात क्वेश्चन पडल्याच्या नंतर, क्वेश्चन पडतात आपण अभ्यास केल्याच्या नंतर, राईट. आपण अभ्यास केला होता मागील एक्सरसाइजचा, त्यामधून आपल्याला क्वेश्चन पडला की अल्फाची किंमत जर पॉझिटिव्ह असेल, बीटाची किंमत जर निगेटिव्ह असेल, जर दोघांची बेरीज केली तर काय होईल, त्याचं सोल्युशन असेल इथं. आणि दोघांचा गुणाकार केला तर काय होईल, त्याचं सोल्युशन असेल इथं. आता गुणाकार काय, -b प्लस इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a आणि -b मायनस b² मायनस 4ac अपॉन 2a. गुणाकार असल्यामुळं मला अंशांशाचा गुणाकार करावा लागेल, 2a गुणिले 2a मिळून होतील 4a वर्ग आणि अंशांशाचा गुणाकार -b प्लस इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac आणि -b मायनस इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac यांचा गुणाकार मात्र आपल्याला रफमध्ये करायचा. इथं थोडंसं शॉर्टकट दिलं आहे. आता गुणाकार कसा करतो, पहिल्या कंसातल्या पहिल्या पदानं दुसऱ्या कंसाला गुणायचं असते. जसं की आता मी इथे लिहिणार, -b हे पहिल्या कंसातलं पहिलं पद आहे आणि दुसरा कंस मला जशाच तसं लिहावं लागेल, -b इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac, राईट. नंतर पहिल्या पदाच्या दुसऱ्या पदानं पूर्ण ब्रॅकेटला गुणावं लागेल. दुसरं पद आहे आपल्याकडे इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac, ब्रॅकेट दुसराच असेल -b मायनस इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac. छेदामध्ये तर काय प्रश्न नाही, 4a वर्ग जसा तसा आलेला आहे, राईट. म्हणून -b न -b ला गुणलं, मायनस मायनस पॉझिटिव्ह होऊन जातील, b² जशाच तसं. -b न आपल्या ब्रॅकेटला गुणायचं, यावेळेस मायनस गुणिले मायनस प्लस होतील, b इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac, राईट. पुढं या b² मायनस 4ac ना मायनसला गुणायचं आहे, मायनसच येतील, b इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac आणि या पूर्ण स्क्वेअर रूटनं स्क्वेअर रूटला गुणायचं आहे, स्क्वेअर होऊन जाईल आणि व्हॅल्यू मात्र येईल आपल्या पुढं -इन ब्रॅकेट
b² मायनस 4ac, राईट. आता काय होईल, पॉझिटिव्ह वाली एक किंमत निगेटिव्ह वाली किंमत निघून जातील आणि रिमेनिंग उरला आपल्या पुढे b² मायनस इन अ ब्रॅकेट b² मायनस 4ac आणि हीच किंमत आपल्याला इथं दिलेली आहे, राईट. मग पुढं काय झालं, मायनसने कंसाला गुणून घेतलं, या मायनसने काय केलं, कंसाला गुणून घेतलं, b² मायनस b² मायनस गुणिले मायनस पॉझिटिव्ह आले 4ac होऊन जातील आणि मायनस b² प्लस b² कटून जाईल आणि रिमेनिंगमध्ये कोण उरलं, फक्त 4ac उरलं. खाली a² आहे, a² आहे म्हणजे 2a आहेत, त्यामधला एक a कटला, इथला एक a कटला, राहिलं कोण, 4 कटले 4 कटले, राहिलं कोण, वर राहिले c आणि खाली राहिले a, त्यामुळं 2 रूट्सचा गुणाकार c/a येतो. असा फॉर्म्युला आपल्या पुढे तयार झाला. काय फॉर्म्युला तयार झाला, जेव्हा एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलं असेल आणि त्याचे 2 रूट्स आपण काढले असाल तर त्या 2 रूट्सचा गुणाकार हे त्यांच्या थर्ड टर्म आणि फर्स्ट टर्मच्या रेशो बरोबर असतो, एवढं आपल्याला समजलं, राईट. हे 2 फॉर्म्युले आपण तयार केले. या दोन्ही फॉर्म्युल्यावर एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. पुढं काय दिलं, एक ॲक्टिव्हिटी दिली, ती ॲक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व करा. काय असेल, इथं असेल a ची किंमत, ही असेल b ची किंमत, ही असेल c ची किंमत, राईट. या तिन्ही किमतीनुसार अल्फा प्लस बीटा इज मायनस मायनस b/a आणि अल्फा बीटा इज c/a ह्या किमती आपल्याला फाइंड आउट करायच्या. b ची किंमत टाका, a ची किंमत टाका, c ची किंमत टाका आणि a ची किंमत टाका. तुम्हाला हे दोन्ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करता येतात. नंतर आहे सॉल्व एक्झाम्पल. सॉल्व एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलं आहे, अल्फा अँड बीटा आर दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² प्लस 6x मायनस 5 इज इक्वल्स टू 0. देन फाइंड अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची आहे आणि अल्फा बीटा या दोघांचा गुणाकार सुद्धा काढायचा आहे. काय केलं, आपलं इक्वेशन हे जनरल फॉर्मसोबत कम्पेअर केलं, ABCची किंमत काढली आणि अल्फा प्लस बीटामध्ये मायनस b/a फॉर्म्युल्यामध्ये त्यांच्या किमती टाकल्या आणि अल्फा प्लस बीटाची किंमत काढून घेतली. तसंच अल्फा इंटू बीटासुद्धा c/a या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या आणि अल्फा बीटा यांचा प्रोडक्टसुद्धा आपण काढून घेतला आणि पेज नंबर 46 वरचा जेवढा काय पार्ट आहे तेवढा पार्ट इथं कंप्लीट झाला. तुम्हाला अजून एकदा विचारतो, हा वरचा पार्ट समजला का? तुम्हाला काय परीक्षेमध्ये हे विचारणार नाहीत की असं एक इक्वेशन ड्रॉ करा किंवा फॉर्म्युला सिद्ध करून दाखवा. फक्त समजणं एवढं महत्त्वाचं आहे. जेव्हा 2 रूट्स आपल्याला दिले जातात त्यांची ॲडिशन मायनस b/a प्रमाणे येते आणि जेव्हा 2 रूट आपल्याला दिले जातात तेव्हा त्यांचा प्रोडक्ट मात्र c/a प्रमाणे येतो. हे समजणं महत्त्वाचं आहे आणि हे पाठ होणं महत्त्वाचं आहे, राईट. आता पेज नंबर नेक्स्ट पेजवर आपल्याला काय दिले, नेक्स्ट पेजवर मला वाटतं एक उदाहरण सॉल्व करून दिले. ते उदाहरण तुम्ही सुद्धा सॉल्व करू शकता. काय दिले बरं उदाहरण, दुसरं उदाहरण काय म्हणते, दुसरं उदाहरण आहे आपल्या पुढे डिफरन्स बिटवीन दी रूट्स ऑफ इक्वेशन. आता चेंज झालं. आता गणित कसे असतात बघा, थोडं आपलं जे तयार करण्याची क्षमवण्यासाठी काय की आतापर्यंत अल्फा बीटा हे मायनस b/a प्रमाणे काढता येते. काय आहे, मायनस b/a प्रमाणे काढता येते, मायनस b/a प्रमाणे काढता येते आणि अल्फा आणि बीटा यांचा गुणाकार हे c/a प्रमाणे काढता येतो, राईट. जर हे 2 व्हॅल्यू मला काढता येत असतील तर मग सर अल्फा मायनस बीटा कसा काढावा, हा एक प्रश्नच आहे. अल्फा मायनस बीटा कसा काढावा, डिफरन्स कसा काढावा, किंवा तो डिफरन्स दिला असेल तर त्या डिफरन्सवरून त्याची ॲडिशन कशी करावी, असे काय आता अल्जेब्रिक गणित येतात. त्यापैकी काही गणितं बघा, पुन्हा आपलं इक्वेशन दिलं आहे त्यावरून केची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. बरेच क्वेश्चन असतात केची व्हॅल्यू काढण्याचे, के बऱ्याच क्वेश्चनमध्ये असतो सुद्धा प्रेझेंट. त्यामुळं गिवन इक्वेशन हे आपल्या जनरल फॉर्मला कम्पेअर केलं, त्यावरून ABCच्या व्हॅल्यू काढल्या. ए ची व्हॅल्यू आहे 1, बी ची व्हॅल्यू आहे -13, सी ची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट आहे आपल्या पुढे के. लेट अल्फा अँड बीटा आर दी रूट्स ऑफ इक्वेशन. त्यामुळे दोघांची समिशन मायनस b/a फॉर्म्युल्यानुसार बी ची किंमत टाकली, ए ची किंमत टाकली, 13 ही दोघांची ॲडिशन आली आणि सबट्रॅक्शन आपल्याला दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, 7. काय म्हणते क्वेश्चनमध्ये, डिफरन्स बिटवीन गिवन रूट्स आर 7, देअरफॉर वी गेट अल्फा मायनस बीटा इज इक्वल्स टू 0 आणि 2 अल्फाची किंमत 20. का घेतलं, कारण अल्फा आणि बीटा या 2 इक्वेशनची बेरीज जर केली प्लस मायनस विल गेट कॅन्सर. 1 अल्फा मिळून होतील 2 अल्फा आणि 13 आणि 7 मिळून होतील 20. हे थोडंसं इथं शॉर्टकट केलं आहे. इथं तुम्हाला ॲडिशन करून दाखवली नाही आहे किंवा समजून सांगितली नाही, त्याकरता इथं शॉर्टकट दिल्यामुळं 2 अल्फाची किंमत जर 20 असेल तर 1 अल्फाची किंमत 10 आली.
जर एका अल्फाची किंमत 10 आलेली असेल आणि मी हे जर इक्वेशनमध्ये पुट आउट केलं तर 10 प्लस बीटा बरोबर 13, तर बीटाची किंमत काय येणार आहे 3 येणार आहे. काय येणार आहे 3. अल्फा मिळाला बीटा मिळाला, दोघांचा प्रोडक्ट आपल्याला C/A आहे असं माहीत आहे, म्हणून 10 गुणिले 3 C ची किंमत टाकली 1, A ची किंमत टाकली 1. तर अशा प्रकारे आपण K ची किंमत फाइंड आउट करून घेतली. सोपे सोपे गणित आहेत हे, समजून सारखण्यासारखे तर नाही आहेत कारण तुमच्या पुढे आहे हे सॉल्व करून दिले. यामध्ये काही जास्त लॉजिक नाही आहे किंवा जास्त दिमाग लावायची गरज नाही, सोपे सोपे गणित आहेत. मग थर्ड नंबर सुद्धा तसंच आहे. थर्ड नंबर थोडंसं थेरॉटिकल आहे. यामध्ये सुद्धा गिवन इक्वेशन आहे, त्यामुळे अल्फा क्यूब बीटा क्यूबची व्हॅल्यू काढायची. याला फॉर्म्युला माहीत पाहिजे. फॉर्म्युला कोणता? ए क्यूब प्लस बी क्यूब फॉर्म्युला आहे आपल्या पुढे. काय आहे? इन ब्रॅकेट ए प्लस बी मायनस 3ab आणि इन ब्रॅकेट ए प्लस बी असा फॉर्म्युला माहीत असणं जरुरी आहे. काय आहे? असा क्यूब आहे. या फॉर्म्युल्यानुसार या ए बीच्या ठिकाणी तुम्ही अल्फा बीटा टाकू शकता आणि त्याच किमती अल्फा प्लस बीटा एक वेळेस काढून घेतला, अल्फा बीटा दोघांचा प्रोडक्ट एक वेळेस काढून घेतला आणि त्याच किमती आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून आपल्याला जी किंमत पाहिजे त्या किमतीसुद्धा आपण काढून घेतलेल्या आहेत. राईट, तुम्ही ह्याचा सुद्धा अभ्यास करू शकता. आपण होतो पेज नंबर 47वर. नेक्स्ट पेज नंबर आपल्या पुढे असेल 48. 48वर सुद्धा सॉल्व एक्झाम्पल आहे. काही सॉल्व एक्झाम्पल दिलेत आणि टू बी क्वाड्रेटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स, टू ऑब्टेन द क्वाड्रेटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. आता उलटी गंगा. कोणती गंगा? उलटी गंगा. आजपर्यंत आपण काय केलं, एखादं इक्वेशन आपल्याला दिलं असेल ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 दिलं असेल तर आपण काय केलं, त्याच्यावरून त्याचे रूट्स पाडले. अल्फा आणि बीटा हे त्याचे रूट्स मिळाले. पण आता उलटी गंगा काय, तुम्हाला अल्फा आणि बीटा जर दिलेलं असेल, तुम्हाला त्याचे रूट्स दिलेले असतील तर त्या रूट्सवरून आपल्याला ते इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. काय बोललो मी? समजायला मी काय म्हणालो? येस और नो? तुम्हाला जर इक्वेशन दिलं असेल तर तुम्हाला त्याचे रूट्स काढता येतात, पण याच्या पुढून काय करायचं आहे, तुम्हाला जर त्याचे रूट्स दिले असतील तर त्या रूट्सवरून त्याच्या सोल्युशनवरून त्याचं इक्वेशन करायचं आहे. अर्थात आतापर्यंत आपण प्रश्न दिलाय तर आन्सर काढत होतो, उत्तर काढत होतो, पण याच्या पुढून काय करायचं आहे, उत्तर दिलं असेल तर प्रश्न शोधून दाखवायचा आहे ना उलटी गंगा? प्रश्न दिलाय उत्तर काढतो, पण यावेळेस उत्तर दिलं असेल तर प्रश्न काढायचा आहे. हा पार्ट आपल्याला शिकायचा आहे. टू ऑब्टेन क्वाड्रेटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. उकल दिली असता त्याचं सोल्युशन फाइंड आउट करणं. कसं फाइंड आउट करणं? समजा एक्सची व्हॅल्यू अल्फा आहे आणि एक्सची व्हॅल्यू बीटा आहे. दोन व्हॅल्यू आपल्या पुढे आहेत, अल्फा आणि बीटा. तर मी अल्फाला इकडे बोलून घेतो तर काय होईल, एक्स मायनस अल्फा इज इक्वल्स टू 0. मी बीटाला इकडे बोलून घेतलं तर काय होईल, एक्स मायनस बीटा इज इक्वल्स टू 0. हे दोन इक्वेशन मिळाली. जर मी दोघाचा प्रोडक्ट केला तर 0 0 व्हॅल्यू आहे. दोघाचा प्रोडक्ट सुद्धा काय होऊन जाईल, दोघाचा प्रोडक्ट 0च येऊन जाईल. म्हणून मी एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटा इज इक्वल्स टू 0 घेतलं. देअरफॉर जर दोघाचा प्रोडक्ट 0 आला असेल तर x² मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल्स टू व्हॅल्यू सुद्धा काय येणार आहे, 0च येणार आहे. का बरं? अल्फा प्लस बीटा हे दोन रूट्स आहेत. त्याला जर मी मिडल टर्मला ठेवलं तर ते बीची व्हॅल्यू देऊन जातात आणि अल्फा प्लस अल्फा बीटा यांची व्हॅल्यू 0 आहे, ती प्लसमध्ये घेतली तर काही फरक पडत नाही. देअरफॉर आपल्याला वर्डमध्ये काय लिहिता येते, व्हेन टू रूट्स ऑफ इक्वेशन आर गिवन. जेव्हा एका क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स दिले असतात देन क्वाड्रेटिक इक्वेशन कॅन बी ऑब्टेन्ड बाय. तर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड आउट करता येते. कसं? पहिली व्हॅल्यू x² घ्यायची, मायनस वापरायचं आणि ब्रॅकेटमध्ये लिहायचं ॲडिशन ऑफ रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा. प्लसमध्ये असेल दोघांचा प्रोडक्ट अल्फा बीटा आणि इज इक्वल्स टू मध्ये असेल 0. म्हणजे साधं सोप्या भाषेत सांगायचं असेल तर x² मायनस अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा बीटा या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड करता येते. अल्फा प्लस बीटा हे मायनस b/a प्रमाणे काढतात आणि अल्फा बीटा हे c/a प्रमाणे काढतात. हे आपण मागील पेजवर शिकलो. राईट, मग त्यावरून काय ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे, ॲक्टिव्हिटी फर्स्ट, ॲक्टिव्हिटी सेकंड हे तुम्ही करू शकता. नंतर पुन्हा सॉल्व एक्झाम्पल दिले, ते सॉल्व एक्झाम्पल सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. अशा प्रकारे हे झालं पेज नंबर 48. आणि पेज नंबर 49वर काय दिले ते सुद्धा आपल्याला बघता येते. पेज नंबर 49वर आहे लेट्स रिमेंबर म्हणून एक बॉक्स आहे. तो बॉक्स सुद्धा मला वाटते जेवढं काय आपण शिकलो त्याचं एक थोडंसं थेरॉटिकल पार्ट आहे. 1 नंबरला काय शिकलो,
1 नंबरला आपण शिकलो की इफ अल्फा अँड बीटा आर दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² bx + c. जर ax² + bx + c ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स असतील तर अल्फाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेऊन बीटाची व्हॅल्यू निगेटिव्ह घेऊन आपल्याला अल्फा आणि बीटा प्रेझेंट करता येतात आणि दोघांची समीशन दोघांची जर बेरीज केली तर -b/a ही किंमत येते आणि दोघांचा जर प्रोडक्ट घेतला गुणाकार घेतला तर c/a ही किंमत येते. 2 नंबरला असं सांगितलंय नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यांचं नेचर काय, कार्यकर्ता कसा असावा त्याच्यानुसार त्याचं गावाचं भविष्य बदलते. जर b² - 4ac डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू b² - 4ac इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट अँड डिनोटेड बाय ग्रीक लेटर डेल्टा ट्रायंगल. जर डेल्टा 0 आला तर त्याचे रूट्स हे रिअल अँड इक्वल असतील. जर डेल्टा ग्रेटर दॅन 0 आला तर त्याचे रूट्स हे रिअल अँड अनइक्वल असतील. जर डेल्टा लेस दॅन 0 आला तर त्याचे रूट्स हे नॉन रिअल असतील, अवास्तव संख्या असतील. 4 नंबरला आपल्याला रूट्स दिले असतील अल्फा आणि बीटा तर त्या रूट्सवरून आपल्याला आपलं इक्वेशन तयार होते x² मायनस इन अ ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा अँड अल्फा बीटा इज इक्वल्स टू 0. अशा ह्या सर्व किमती वापरून आपल्याला आपली प्रॅक्टिस सेट 2.5 सॉल्व करायची आहे. आता या व्हिडिओमध्ये पूर्ण थेरॉटिकल पार्ट मी घेण्याचा प्रयत्न केला. पूर्ण जसं इक्वेशन फाइंड आउट करणं, त्याचे रूट्सचं नेचर बघणं, रूट्स दिले असतील तर इक्वेशन काढणं, टोटल कोणताच पार्ट आपण सोडलेला नाही. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं 2.5 आहे त्यापासून पहिलं असो दुसरं असो इवन तिसरं असो जेवढे गणितं आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेता येतील मी तेवढे व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण जे थेरॉटिकल पार्ट शिकलो तुम्ही हा सर्व पार्ट टोटली लर्न करा, पाठ करा, समजून घ्या. व्हिडिओ एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा बघा, काय हरकत नाही, आपल्याकडे भरपूर टाईम आहे. बरोबर. थेरॉटिकल पार्ट तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. पुढल्या व्हिडिओमध्ये मी प्रॅक्टिस सेट 2.5 घेऊन येईल. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. नमस्कार.